केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं, मग तो कोणत्याही प्रकारचा केक असू द्या. जोपर्यंत तो संपत नाही ना तोपर्यंत मन काही आपलं शांत होत नाही. तर मैत्रिणींनो, पहिल्या प्रयत्नात येणारा असा हा पौष्टिक केक आज आपण पाहणार आहोत. तुमच्या मुलांना तुम्ही कधीही देऊ शकता असा हा पौष्टिक केक आहे. चला तर मग कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी साहित्यात होणारा हा पौष्टिक रवा केक पाहूयात. तर सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये गरम दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी प्रमाणातच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि तोपर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर लगेचच 1 वाटी प्रमाणात आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. रवा यामध्ये मिक्स करायचा आहे. रवा मिक्स झाल्यानंतर थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं दूध ॲड करू शकता. आता यानंतर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप लावा आणि अशा प्रकारे ग्रीस करून घ्या. आणि या लावलेल्या तेलावरती आपल्याला मैद्याचं पीठ टाकायचं आहे. मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठसुद्धा चालेल. तर पीठ आपल्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं होतं रव्याचं, त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. हे दोन्ही नसेल तर तुम्ही इनोची संपूर्ण पुडी यामध्ये ॲड करू शकता. आता हे टाकल्यानंतर या केकला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करूयात. तर व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आहे. त्यामध्ये तुम्ही विलायची पावडर टाकू शकता. तर 1 चमचाभर विलायची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये, ग्रीस केलेल्या डब्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि टॅप करून घ्यायचं आहे. तर टॅप करून झाल्यानंतर यावरती काही डेकोरेशनसाठी इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप केलेले आहेत. तर यामध्ये आपण डेकोरेशनसाठी टाकूयात. तर तुम्ही टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता. तर इथे मी प्रोसेस केकची बनवत होतो त्याच वेळेला 5 मिनटं आधी गॅसवरती पातेलं ठेवलं होतं आणि त्यानंतर स्टँड ठेवायचे आणि आपल्याला इथे केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर केक बेक होण्यासाठी साधारणतः 30-35 ते 40 मिनिट लागू शकतात. तर कमी जास्त असा वेळ लागतो. तर आपण ज्या प्रमाणात केक बनवतो, जेवढ्या प्रमाणात बनवतो त्यानुसार आपल्याला वेळ लागतो. तर इथे मला साधारणतः 30 ते 35 मिनिटं लागलेली आहेत. केक बेक करताना सारखं चेक करू नका, फक्त एकदाच चेक करून बघा की तुमच्या सुरीला, जेणेकरून हा लागलेला असेल तर थोडासा कच्चा आहे केक असं समजावं. तर आपल्या सुरीला अजिबात हा केक लागलेला नाही आहे. तर आपण समजून घ्यावं की आपला केक छान असा बेक झालेला आहे. तर बेक झाल्यानंतर आपल्याला थंड करण्यासाठी एक 5 ते 10 मिनिट ठेवायचे आणि त्यानंतर याला उलटा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या कुकरच्या डब्याला अजिबात हा केक लागलेला नाही आहे. छान असा शिजला गेलेला आहे. मस्त असा हा रवा केक तयार झालेला आहे. आता आपण याला सरळ करूयात. तर तुम्ही बघू शकता आपल्या ताटाला अजिबात चिकटलेला नाही आहे, म्हणजेच आपण छान असा हा बेक करून घेतलेला आहे. केक बेक करताना अनेक जण एक चूक करतात, ती म्हणजे लवकर केक काढण्याची घाई करतात. त्यामुळे आपला केक कच्चा राहतो आणि खाताना सुद्धा चव अगदी खराब लागते. त्यामुळे केक शिजवताना कमीत कमी 30 ते 35 मिनिटांचा वेळ द्या. त्यानंतरच केक छान असा बाहेर काढा. तर मस्त असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा आपला हा अयंगार स्टाईल रवा केक तयार झालेला आहे. आपण कापून सुद्धा बघूया. मस्त असा जाळीदार असा केक तयार झाला आहे. काय मग मैत्रिणींनो, वाटतोय ना अगदी अयंगार स्टाईल, बेकरी स्टाईल आपला हा रवा केक? तर तुम्ही तुमच्या मुलांना असा पौष्टिक केक नक्कीच तयार करून द्या. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.